धन्यता सोनकांबळे। आपण पाहत आहात नागराज न्यूज। पाहुयात आताची सर्वात मोठी बातमी। बहुजन आघाडीची आरक्षण बचाव जनयात्रा सुरू आहे। या माध्यमातून ओबीसीवर होणारा अन्याय व मतासाठी केला जात असलेला ओबीसीचा वापर कसा केला जातो व भाजप व काँग्रेस ओबीसी समाजाचा केवळ मतासाठी वापर करत असून आता वंचित बहुजन आघाडी असे होऊ देणार नाही। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 100 पेक्षा अधिक जागा निवडून येतील असे मत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सलीम शेख यांनी व्यक्त केले। निलंगा तालुक्यातील निटूर, मसलगा आदी गावातून ही आरक्षण बचाव रॅली काढण्यात आली। यावेळी जिल्हाध्यक्ष सलीम शेख, महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा निंबाळकर, निलंगा तालुका अध्यक्ष सुनील सूर्यवंशी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। आमच्या पैशातून तुम्ही आम्हाला कळवता का? आणि सत्तेत जाता, सत्तेतून पैसा कमवता आणि पैशातून आम्हाला तो पैसा वाटता आणि पुन्हा सत्तेत जाऊन दुसऱ्याचं आम्हाला स्वप्न दाखवता। बस झाली ही आता गुलामशाही। आपण विचार करा। आणि त्याचा कर्ज माफ करून घेतला आणि नुसता फडणवीसाचा लाडका आमदार कोणी सगळ्यांना फिरत बसले आणि आपल्याला झुलवत राहिले। आपले प्रश्न गाईला कापलं जातं, जनावराला कापलं जातं। आपल्यापर्यंत हा विचार करायला की प्रस्थापित आपली बुद्धी तिकडे पोहोचूच देत नाही। आपल्यापर्यंत पोहोचतात